मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या निर्भीड आणि बेधडक युट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे विचारदृष्टी, येथे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हा आपला पहिलाच व्लॉग असणार आहे. तर या व्लॉगला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या. आणि आपण आता आज निघालोय गावाकडे. तर गावाकडलं कसं वातावरण असतं, काय असतं ते आज आपण बघूया. आजचा आपला लाईफ जर्नी व्लॉग पहिलाच असणार आहे. तर चला मित्रांनो, काय दिलं तुम्ही मला सध्या येईन बाईंची कॉमेडी मैफिल भरलेली आहे. त्याला येईन बाई. मग आता नाही उघडायचं का? नाही आता नाही, घरी गेलं उघडा. घरी गेलं उघडायचं का? बरं काय चालेल. या बॉक्स मध्ये? आता येईन बाई म्हणून खोकं नाही या उघडायचं. बॉक्स मध्ये आपली लाडकी सकू आहे. सकू आहे का? हा, ही बघा सकू. ही बघा सकू. ही चालली आता गावाकडे. हा, सकूला घेतला का गाव का? कसं आहे, थंडी लागू नये, काही नाही, सर्दी होईल. काकडून चाल परत. येईन बाई हेल्मेट घातलं. चला येईन बाई, मग काय निघा. चला येईन बाई. चला येईन बाई. हा. तर नमस्कार मंडळी, आपण आज आलेलो आहोत माझ्या मावशीच्या इथे. आता थोड्या वेळापूर्वी आपण पोहोचलो. तर खूप छान वातावरण आहे गावाकडलं. आपण तुम्हाला दाखवणार आहोत ते वातावरण. आणि कसं आहे मित्रांनो, की शहरापेक्षा गावामध्ये खूप चांगल्या गमतीशीर गोष्टी असतात आणि आयुष्याला चांगली वाटचाल देणाऱ्या पण गोष्टी असतात. आणि त्यामध्ये शहरामध्ये आपल्याला कंटिन्यू प्रदूषणयुक्त असं वातावरण बघायला भेटतं. पण गावाकडलं वातावरण हे अतिशय शुद्ध हवेचं, चांगल्या ऑक्सिजनचं असतं. आणि खरंच गावाकडलं वातावरण आपण ऑब्झर्व केलं पाहिजे. बघूया. आता आपण थोड्या वेळपूर्वीच मावशीच्या घरी पोहोचलेलो आहे. पण आता सध्या आहे ना, आम्हाला बाहेर जायचा दौरा आहे आमचा थोडासा. पण आता थोड्या वेळाने आपण बोलू. मग आता हे आपली लाडकी बहीण आबोली, मिस डॉक्टर, हां, ती आहे. आणि तिची सहेली म्हणता, आपलं काय म्हणता, मैत्रीण ही पण आलेली आहे. तर तुम्ही आता थोडा एन्जॉय करा, व्हिडिओ शूटिंग करा, काय व्लॉग बनवायचे बनवा. पुढचा व्लॉग आम्ही दोघी कंटिन्यू करणार आहे. हो. सो स्टे ट्यून. आमच्याकडे छोटंसं पिल्लू पण देऊन चालले दादा. हो, सकू नाव आहे तिचं. सो बघत राहा तुम्ही, आपण काय करूया ब्लॉग मध्ये, नवीन नवीन गोष्टी करूया काहीतरी. आणि हे बघू शकता, आपल्या मातोश्रीची एंट्री झालेली आहे. हां, मातोश्री या पुढे. ह्या मातोश्री आणि हा त्यांच्या बहीण आई या साहेब आहे. आमच्या. आमच्या या, समूह या. मावशी. कशी वाटते तुम्हाला या दोन बहिणींची जोडी? तर कमेंट मध्ये नक्की सांगा. सध्या कसं आहे, प्रवास करून खूप थकलोय, अजून प्रवास करून यायचं आहे. तुम्ही बघू शकता मैत्रीणचं, निवांत झाल्यावरती आपण प्रेम थोडंसं आहे, चांगलं रेकॉर्ड बहिणींचं करू. प्रेम. निवांत बोलूया आपण. आमच्या श्रुती मॅडमच्या खोक्यात काय सांगितलं नाही का? सकू आहे ती. सकू. चलो आणि ही इकडे. सब बघत राहा आपला ब्लॉग आणि एन्जॉय करत राहा. पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्ही आम्हाला जास्त बघणार आहात. स्टे ट्यून. बाय. थकलेलो आहे मी आता, मानपाटीक झालेली गाडीवरती. नंतर भेटूया आपण. सध्या काहीच उमजाव आहे ना आम्हाला, काय बोलावा. काय तिकडून आले होते, त्याची काढलेली बाय बाय. येस. बाय 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 बाय. गेली 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 गेली. इथे आपली चिकू झाडावर चढते. तिला बघू शकता, आपली ही चिकू आहे. तिला चिकूचे झाड आपण पाठवूया. चिकू बघ ना. येते बरं ते तिकडे.
आम्ही आता चाललो आहोत मीरा मामींच्या घरी राणी मामीला भेटायला. सो बघूया आपण तिकडे जाऊन काय मस्ती करणार आहे. छोटीशी सकू होती, तिला आम्ही आता मध्ये सोडलंय बाकीच्या मोठ्या कोंबड्यांसोबत. आणि आपल्या सोबत तुम्ही बघू शकता आपलं मोती पण येतोय. वा वा मोती आमचा रक्षक. हे करणार नाही तर होत. चल चलो चलो चला आपण येऊ आलेलो आहोत मीरा मामीच्या घरी. आपण पोहोचलोय आता इथे मामींच्या घरी. चप्पल लपवली बाई ना. शंभूला भेटू आपण आता. हा शंभू तिकडे बघ. इकडे बघ ब्लॉग मध्ये दिसणार तो. हाय कर. असं हाय कर. हाय कर. हाय. हाय आपल्या राणी मामीचा शंभू. त्याला आपण सकाळपासून बोलवतो पण आम्ही आलोच नाही. आणि त्याच्यातच तुला भेटायला आली. चल ना. या आपल्या मीरा मामी. मामी हाय करा. आणि इथे शंभू माझ्याकडे येतच नाही. ये इकडे बसलेल्या खाली राणी मामी. राणी मामी अरे मागे आपल्या वहिनी. इकडे बघू शकतात या मीरा मामीच्या सासू. तुमचं नाव शांत अक्का. हा ही आपली छोटीशी साक्षीबाई. ट्रॅक्टर मध्ये बसायचं. हा चल ट्रॅक्टर मध्ये जाऊ. अरे हे बघ बाहेर उभा आहे ट्रॅक्टर. तुला घ्यायला आली. श्रुती 100 घेते पण तो येत नाही. सो बॅड. नाही काहीच नका करू. आता मामींच्या घरून आम्ही निघालोय. बघू आता शेतात जायचं. इकडे इकडं चल म्हटलं तर येत नाही. साक्षी नाच साक्षी नाच ग. साक्षी नाच ना. साक्षी तुम्ही त्याच्यामध्ये बिगार आहे. नाच ना साक्षी. साक्षी नाच. नाच ना साक्षी. नका धर तू नाच. चलो हेडिंग टू द शेत. सो गाइस जा रहे हैं अभी चंदा आजी के पास. इथं आता त्यांचं काम चालू आहे. चालू आहे. त्यांचं कांदे लावायचं काम चालू आहे. कांदा आपण बांधणी चाललोय आम्ही शेतात. आपण ते पण फुटेज याच्यात घेऊया. तुम्हाला पुढे दिसेल शेतात काय काय कामं चालू आहेत. आम्ही कोणत्या वाटेने कुठे चाललोय. चला. ते बघू शकते किती भारी इथे वाटतंय ग्रीनरी. हे बघा इथे कांदे लावण्याचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता. या आहे आपल्या चंदा आजी. जमलं तर आपण पण काही मदत करायचं प्रयत्न तुमच्याकडे लागले तर पटकन होतील कांदे लावायचे. तुला कसं वाटतंय आजी कांदे लावताना? तू कांदे लावू लागते का? थकल्या का आजी कांदे लावून? नाही नाही. कोण कसं चाललं? तुम्ही किती वर्षापासून कांदे लावताय? या मागे दिसत लावताय तुम्ही? या मेरा मामींचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. आता एवढं सरसर कांदे लावून घेणार आहेत ना आम्ही सगळे. सर 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 सर्व सर सर उखाणा घ्या. शरद तुमच्यावर फोकस आहे पूर्ण मामी आता. पाठ येतेस म्हणून घ्या. मोटर चालू महादेवाची पिंडी बेल वाहते वाकून शरद पाटलांचं नाव घेते. तुमचा मान राखून. आमचा मान खूप वेळानंतर राखला गेलेला आहे इथे. आता आपण जाऊ मागे राणी मामीकडे. मला येतच नाही पहिली गोष्ट. शंभू
मला येतच नाही. टीव्हीवर दिसशाल बाबा तुम्ही. बोला तुम्ही तुमच्याबद्दल थोडेसे 2 शब्द मांडा. काय शेतकरी आम्ही काय शेतकरी हाच मोठा अभिमान आहे बाबा. शेतकरी काय आमचं कांदे सोडून काय तुम्हाला वाटेल ते शब्द तुम्ही इथं मांडू शकता मन मोकळ्यापणाने. सांगा फक्त. नमस्कार. आपण आता भेटूया शंकर दादा यांच्यासोबत. बोलूया आपण 2 शब्द. तर बोलूया आपण त्यांना विचारू की काय वाटतं त्याला शेती करून आणि काय समस्या आहे त्यांच्या किती शेतीविषयी. वर्षांपासून त्यांचा अनुभव आहे शेतीमधला सगळ्या गोष्टी बाबा इथे सांगणार आहेत तुम्ही आपल्याला. तुम्ही किती वर्ष गेली शेती करताय? 40 वर्ष बघा खूप 40 वर्षापासून ते शेती करताय. शेतीमध्ये काय काय अनुभव आले तुम्हाला? ते तुम्ही सांगू शकते की त्यांना फायद्यापेक्षा तोटे जास्त झाले असणार आहे. शेतकरी बघा असं असतं त्यांच्या मालाला. पीक पिकवताय तुम्ही शेतात? ऊस लावले आता ऊस लावलाय पण त्याला भाव नाही त्याच्यामुळे तो विकू शकत नाही. अशा समस्या असतात शेतकरी मित्राच्या. असंच असतं बाबा शेतकरीचं. शेतकऱ्याचं काय जीवन खरं नाही. खूप जीवन खराब आहे. तर मी सरकारला एवढीच विनंती करेल की आमच्या मालाला चांगला भाव द्या आणि आमच्या कष्टाचं आमचं कर्ज माफ करा. लाईट बिल पण माफ केलं तर चालेल. वरून बोनस द्या. इथं बघू शकता मैत्रिणी बसल्या सगळ्या. ह्या आहेत आपल्या अक्का. आता त्या त्यांचे अनुभव त्यांचे काही किस्से आपल्यासोबत शेअर करतील. तर पुढे आपण भेटूया आता अक्काला. सांगा अक्का, तुमचं नाव सांगा, तुमचे काही अनुभव सांगा. तुम्ही तुमचं काही पण मत इथे मांडू शकताय. सांग बोल तुला काय वाटतंय 2 नातींना भेटून. नाव सांगा, आमच्याबद्दल काही 4 शब्द सांगा. हे काय नाही बाई मला येत असं काही. सांग ना तुला 2 नातींना भेटून काय वाटलं. हिच्या विषयी सांग. तुला हिचा स्वभाव कसा वाटला? स्वभाव चांगला आहे, आनंद वाटतो मला तिचा. तिचा स्वभाव वागणं कसं आहे? चांगलं आहे बोलणं बोलणं पण मराठीचं व्हायला नात अजून एक नात. ह्या दोघींचं वागणं म्हणजे समाजात एकदम असं आयडियल सारखं एक आयडियल पर्सन असतं त्यासारखं आहे. आणि त्या दोघींचं वागणं खूप भारी आहे. ते सगळ्यांना समजून घेतात, समजून सांगतात, छान वागतात. त्यासाठी आजीला खूप अभिमान वाटतोय की ह्या दोन्ही माझ्या नाती आहे. बरोबर आजी? आणि त्या पुढे चालून खूप चांगले डॉक्टर बनणार आहेत. आणि त्या समाजाची सेवा करणारे डॉक्टर आहे. पहिलं मला एक इंजेक्शन द्या आणि आजीला आपण नीट करू. साबुदाण्याच्या गोळ्या देऊ. आणि आजीला आपण हे डायबिटीस बीपी याच्यापासून मुक्त करू.